माफी मागून बोलतो सगळ्या गुरु बंधूले, पण बोलतो. जेवढं वैर आपल्या बुवा लोकांत झालं तेवढं वैर आता नेतेच उरलं नाही. खरं आहे कृष्णा दादा, असंच चालू आहे. हे लोक वैर नाही करत. येईन पा केवळाले हार आणून ठेवले, हा कैलास महाराजले लग्नात नशीन एवढा हार मले आहे. खोट नाही सांगत. हे लोक प्रेम करतात, मग वैर कोण करते? आमचेच बदमाश आहेत. डायरेक्ट काय आपलं मायावर गुन्हे दाखल करला 4. मी ना चौकशी केली तर 4 महाराज निघले त्याच्या मागे. आता हे जे चालू आहे ना आपल्या पुरुषोत्तम महाराजांचं, याचे मागे कोण आहे? दुसरे लोक आहेत, आपलेच आहे. आपण घात करू, शत्रू झालो मी, हे आज नाही पहिलेच लिहिलं. हो ना, तसंच आहे. मग आपलेच आपले घात करून राहिले. मृदंगाचार्याच्या विरोधात मृदंगाचार्यच बोली, गायकाच्या विरोधात गायकच, म्हणजे त्याचा थोडा स्वर जाते पण बोलतेच. कीर्तनकाराला विचारा, शिवाबुवा कसा कीर्तन? अभ्यास नाही त्याचा. अरे लोक झपतात ना रे. हो ना, मग तसंच आहे ना. हे चालू आहे, खोटं नाही सांगत बुवा. हे असं चालू आहे आपल्यामध्ये. आपलाच घात करून राहिले. तुम्ही ऐकून राहिले सगळं आता युट्यूबवर. हा, कोण लागलं महाराजाच्या नादी? महाराजच तुमच्यासारखे लगेच समजून घेतात, कोणी महाराजाचं असो. पण आमच्यात लय वाईट. कोणीही प्रकरणात पहा तुम्ही, आमच्या विरोधात आहेतच. कीर्तनकारानं दक्षिणा घेऊ नये. भागात एक बुवा मला म्हणे दक्षिणा घेऊ नये. मी म्हटलं पंप घेऊन दे मला 2 पंप हवा मारायला. खरंच तुम्ही विचार करा ऋषिकेश कसं भागीन हो, गरीब माणूस आहे. मला 2 महिन्यात 40,000 टोल नाक्याला लागले दादा. मी समृद्धीनच पाहू इकडे ते टोल नाक्याले. गाडी आहे 11 रुपये किलोमीटर. गाडी माई नाही, भाड्याची आहे. 11 रुपये किलोमीटर. खरं सांगा मी कसा हिंडू? समजा तुमच्याहून सांगतो, तुमच्याजवळ मोठी गाडी आहे, तुम्ही डिझेल टाकायला गेले, त्यांना पैसे मागले, त्याला का वाजून दाखव सांगा धिंदा गदा खरं सांगा. मला कधी म्हणजे माई मला मी रात्री विचार करतो 2-2 वाजलो कसं काय. हा कसं काय फुकट? तुम्ही हरिपाठ ओंकार दादा म्हणतात मला जर त्यानं म्हटलं बा म्हणून दाखवत, मी हरिपाठ म्हणून दाखवेल. पाऊल नाही टाकता येत बिना पैशाशिवाय. तालुक्याच्या गावात जाऊन दाखवा बिना पैशाचे. बापू काही लोक जळतात. बाय मी खरं सांगतो, आम्ही तुमच्यामुळे मजा नाही करत. बहिणी हो, तुम्ही सुखानं नांदता. कोणाच्या भरोश्यावर? तुमच्या मालकाच्या. ज्याच्या नावाचं मंगळसूत्र तुमच्या गळ्यात आहे त्याच्या भरोश्यावर तुमचा आनंद आहे. बरोबर? तुमची साडी फाटली, लाज तुमची नाही जात. ज्याच्या नावाचं लावलं त्याची लाज जाते. तसं आमचं जे राजभोगणं चालू आहे, आम्ही विठोबाच्या नावाचे मंगळसूत्र घातले, त्याच्या नावात तुका म्हणे लग्न बाज त्याची लाज स्वामीची, त्याची लाज स्वामीची. तुका म्हणे लग्न बाज त्याची लाज स्वामी, त्याची लाज स्वामी, त्याची लाज स्वामीची. स्वामीची लाज जाते. तुम्हाला समजलं ना? गाडगे बाबा म्हणायचे महाराज, आम्ही काय कुणाचे खातो आमचा देवा मला देतो. 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 आमचा देवा मला देतो. आमचा देवा मला देतो. आमचा देवा मला देतो. काय कुणाचे खातो आमचा देवा मला देतो. काय कुणाचे खातो आमचा देवा मला देतो. काय कुणाचे खातो
देवाचे खातो आमचा देवा आम्हाला देतो. साधू तो आहे जो कधी कोणाचं वैर करत नाही. मी नेहमी सांगतो लक्ष्मण बाबा, मी माझ्यानं साधना, मी डोंगरात जाणं माझ्याच्यानं नाही होत, नाटकं नुटकंही मला जमत नाही, पण पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो मी कोण्या साधूची कधी निंदा करत नाही, कधीच नाही. आमची श्रीगुरु वक्ते आवाज तुम्ही यूट्यूबला आहे का, त्यांनी एकच सांगेल आहे, साधून साधूची निंदा करी तो साधूच नाही. कोणा निंदा हा शब्द साधूच पाहिजेच नाही. थोडक्यामध्ये सांगतो. आता आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगत, मी शांततेत कीर्तन करतो, मला भाऊन कानात येऊन सांगलं म्हणजे 1 वाजे लोक चाल द्या बाबा, तुम्ही सांगलं नाही आहे पाहत नाही म्हणता, मला ते सांगलं 1 वाजे लोक करा, हां वर टाईम मी देईन म्हणून. लक्ष देऊ नका, पटकन बोलतो. गावाच्या बाहेर कुत्री व्याली. तुम्ही असे रागरागच पाहता बा, तुमच्याकडे व्यालीच म्हणता ना की जनली म्हणतात, दोन्ही आहे ना. हा नाही, भागात फरक. मग कुत्रीना पिल्ल दिले. मग ते कुत्री तिच्या पिल्लाईशी बोले, बाहेर जाऊ नका. हा दृष्टांत आमच्यावर आहे. नाही तुम्हाला काही वाटू देऊ नका, जसं मला सांगायचं. कुत्री म्हणे तिच्या पिल्लाईले बाहेर निघायचं नाही. पिल्लं म्हणत का, हे जग वाईट आहे. मग त्या कुत्रीचे पिल्लं असे काटेतच राहत संजू बाबा, बाहेर निघत ना. पण मग काही दिवसानं कुत्रीचे पिल्लं 10-8 दिवसाचे झाले, डोळे उघडले, ते पिल्लं उड्या मारायला लागले. पण लेकराईला माहीत पडलं इथं पिल्लं आहेत, लेकराईला आवड असते, एक पिल्लू उचललं घरी नेलं. मग त्या पिल्लाईले दूध बिस्किट, दूध बिस्किट, दूध बिस्किट, दूध बिस्किट. मग ते पिल्लं आमच्यासारखे सुधारले. ते बातमी गावात फैलली, मोठ्या मोठ्या कुत्र्यापर्यंत गेली. त्यांना राग आला, अनावर झाला. लहान लहान पिल्लं एवढी मजा करतात. मग त्या मोठ्या कुत्र्याला राग आला, अनावर झाला, आणि त्या कुत्र्यानं लहान पिल्ल रक्ता भांबळ केले. पिल्ल रडत रडत कुत्री जवळ गेले. मम्मी, कुत्र बोले हो मम्मी. कुत्री आली, कुत्रीनं पाहिलं. कुत्री म्हणे, मूर्ख हो, मी सांगू बाहेर जाऊ नका, हे जग वाईट आहे. त्यात एक पिल्लू असं हुशार होतं मासारखं. नाही खरंच, हां ते पिल्लू बोललं म्हणे, आई जग वाईट नाही, हे आमच्यावर प्रेम करतात. कुत्री म्हणे, तुमचं रक्त काढलं कोण? त्यावेळेस ते पिल्लू बोललं म्हणे, आपल्या जातीत काही कुत्रे बदमाश आहेत. साधू जो वैर करत नाही तो साधू, हे पक्क ध्यानात ठेवायचं. साधू कोण? तो जो कधी कोणाचं वैर करत नाही. समजा धुरे कोरले तर चालतात, हो म्हणतात. साधू वैर करत नाही, लक्षात घ्या. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, सावता माळी, गोरा कुमार, चोखा मेळा, बंका महार, संताजी महाराज, सेना महाराज, रोहिदास महाराज, जनाबाई, बहिणाबाई, सकुबाई, मीराबाई, सगळे साधू. एका महात्म्याचं चरित्र पहा, कधीच वैर नाही. एवढे अभंग लिहिले पण टोचून आहेत. समाजाले दिशा दाखवणारे आहे. असं म्हटलं कोण्या साधून, सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. साधू कधी अनहिताचं बोलले नाही, कधीच नाही. कोणाचं वाईट नाही चितलं, नाही. ज्ञानोबरायच्या झोडीत शेण कालवलं, नाही आला राग. 7 वर्षाच्या मुक्ताबाई गल्लीत मारलं, तिने देवाची माय. ज्या मुक्ताबाईनं मेलेले लोक जिवंत केले, त्या मुक्ताबाईला एक मारता आला नसता. रागानं पाहिलं असतं तरी त्याला भस्मले. त्याशी म्हणे जो हा बोले. नाथांच्या अंगावर मुसलमान थुकला, प्रसाद देऊन मुक्त केला. जगद्गुरु तुकोबा राहिले चालू कीर्तनात मारलं. मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले.
तुम्ही यावर कोणी मारून पावर. हो ना, बजेटच बशीन त्याचा एका रट्ट्यात खलास. कसे असतील आपले साधू, मारणार याचे. म्हणून त्यांचे मंदिर झाले, प्रत्येकाच्या हृदयात साधू बसले. वा वा. लक्ष देऊन ऐका. ते साधू कधी अनहिताचं नाही बोलला. पंढरीला जा. का पंढरीला का जा? काय भेटणार आहे त्या पंढरीला जाऊन? तुम्ही आम्हाला सांगा. अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा पाहिली तर सगळे तीर्थ घडले. बरोबर आहे. पंढरपूर विठ्ठल आहे. हो, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते चरणाम चेतन अचरणाम जड. हे सृष्टी जेव्हा नव्हती तेव्हा पंढरपूर होतं. सदैव सौम्य इदमग्र आसीत सतएव आसीत सदैव सौम्य. हे मुला, जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा सत होतं. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. मग काय महिमा आहे तीर्थाचा? काय महिमा आहे देवाचा? कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. चंद्रभागेचा महिमा सर्व तीर्थ घडतील. त्या पंढरपुराचा काय महिमा आहे? आज जो अभंग घेतला त्याच्यात जरा विचार करून पहा, महिमा आहे की निंदा आहे. पंढरीशी जाय तो विसरे बाप माय. पंढरीला जाय तो विसरे बाप माय. पंढरीला गेल्यानं माय बापाचा विसर पडते. सांगा कोण कोण पंढरीला जाईल? गेले कोमात. जाईन कोणी पंढरपूरले? जे मातृभक्त आहे, जे आईवर प्रेम करतात, बापावर प्रेम करतात. याचा जर असा अर्थ आहे, पंढरीशी जाय तो विसरे बाप माय, उभं राय सांगून राहिले. मग त्यांना आपला प्रश्न आहे, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच. हे तुम्हीच सांगितलं. माय जगन्नाथ अनाथाचा नाथ. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी. तेने जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. तीर्थासी जावे तीर्थासी, पुंडलिके काय केले, पुंडलिके माय बापे केवळ काशी. महाराज म्हणतात तेने न जावे तीर्थाशी. आणि तुम्ही म्हणता पंढरीशी जाय तो विसरे बाप माय. आम्ही नाही जाणार पंढरीला. मातृदेव भव, पितृदेव भव, सगळं गाथा अशील, ज्ञानेश्वरी अशील, सकळ तीर्थाची ये धुरे. जे का माता पितरे तया शेवेशी किल शरीरे लोन कीजे. सगळ्या साधून माय बापाचे पोहाळे गाले. आणि तुकोबारा तुम्ही म्हणता पंढरीशी जाय तो विसरे बाप माय. आमचे तुकडोजी बाबा म्हणायचे, कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरता रे घरात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरता रे तुझ्या घरात नाही का तीर्थ. कशाला रिकामा फिरता
बाबा म्हणायचे, अरे कशाला रिकामा फिरत, तुझ्या घरात नाही का तीर्थ. महाराजांनी पहिलेच प्रमाण म्हटलं, माये बापे केवळ काशी तेने न जावे, आई वडिलासारखं तीर्थ जगात नाही. आणि आई वडिलासारखं दैवत जगात नाही. मंदिरातला देव लवकर पावत नाही, एवढ्या लवकर आपले आई वडील आपल्यावर प्रसन्न होतात. मग तुकोबारायाचं म्हणणं काय आहे ते सांगतात पहिल्या चरणात.